नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या मूल माइंड चॅनल वरती। मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की जे क्लासिफिकेशन असतं ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं ते आपण ऑन द बेसिस ऑफ कार्बन अरेंजमेंट्स, ठीक आहे, म्हणजे कार्बन ॲटम्सची जी अरेंजमेंट आहे त्याच्या बेसिसवर त्याचं आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं। आज आपल्याला पाहायचं आहे की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्यांचं क्लासिफिकेशन पण बेस्ड ऑन कशाच्या आधारावर, कार्बन कार्बन मध्ये किती प्रकारचे बॉन्ड्स आहेत, ठीक आहे, म्हणजे सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, याच्यानुसार आपल्याला काय करायचं त्यांचं परत क्लासिफिकेशन पाहायचं आहे। ठीक आहे, तर सुरू करूया। बघा, आपलं पहिलं जे क्लासिफिकेशन होतं ते होतं बेस्ड ऑन द अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स। आता जो असणार आहे सेकंड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड based on number of bonds between कार्बन ॲटम्स, म्हणजेच कार्बन कार्बन ॲटम मध्ये किती बॉन्ड्स आहेत याच्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे कार्बन आहे आणि दुसरा एक कार्बन आहे। आता यांच्यामध्ये कार्बन कार्बन फक्त सिंगल बॉन्ड आहे, ठीक आहे, तर ह्यांना जो सफिक्स असतो त्यांना अल्केन्स म्हणत असतो। पण काय म्हणतो? अल्केन्स, म्हणजेच एएनई असा सफिक्स लागत असतो। हे जे आहेत ते सफिक्स हे आपल्याला नेक्स्ट पाहायचंच आहे। एएनई जर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर त्याला सफिक्स असतो ईएनई, जसं आपण त्याला म्हणतो अल्कीन्स म्हणत असतो। काय म्हणत असतो? अल्कीन्स। त्याच्यानंतर आहे जर कार्बन कार्बन मध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल बाळा तर त्याला आपण वायएनई म्हणजेच आपण अल्काईन म्हणत असतो। काय म्हणत असतो? अल्काईन म्हणत असतो। आता बघ, आता याचं जे क्लासिफिकेशन आहे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, तर हे जे केलं जातं ते केलं जातं बेस्ड ऑन हायड्रोकार्बन्स। काय म्हणतात त्याला आपण? हायड्रोकार्बन्स। यांना आपण हायड्रोकार्बन्सच म्हणत असतो। काय म्हणत असतो? हायड्रोकार्बन्स। आता हायड्रोकार्बन्स काय असतात? कार्बन आणि हायड्रोजनचे कंपाऊंड, त्यांनाच आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो। बघा, आता आपण काय करूया, हायड्रोकार्बन्स समजून घेऊया। हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन यांच्यापासून बनलेले काही कंपाऊंड्स, त्यांना आपण काय म्हणत असतो? हायड्रोकार्बन्स म्हणत असतो। आता हायड्रोकार्बन्स जे असतात ना बाळा, ते दोन प्रकारचे असतात, ठीक आहे। तर त्याचा जो पहिला टाइप आहे त्याला आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणत असतो। दुसरा जो टाइप आहे त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो। तो पहिला टाइप आहे त्याला आपण म्हणत असतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। काय म्हणतो? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। आणि दुसरा जो आहे त्याला आपण म्हणत असतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, ठीक आहे। इथं काय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कशाला म्हणायचं ते बघूया। बघा, जर तुमच्याकडे कार्बन कार्बन मध्ये जर सिंगल बॉन्डच प्रेझेंट आहे तर त्यांना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणत असतो। काय म्हणत असतो? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। आणि जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत असं असतात ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्डही असतो आणि ट्रिपल बॉन्डही असतो, त्यांना आपण काय म्हणत असतो? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो। याच्यात काय? डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, म्हणजे दोन्ही काही असू शकतात, ठीक आहे। आता बघा, हायड्रोकार्बन्स containing carbon carbon single bond are called सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। म्हणजे अशा कार्बन कार्बन मध्ये काय असतो? एक सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो, डबल नसतो, ट्रिपल नसतो, ठीक आहे।
बघा सॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन मध्ये एखादा कंपाऊंड दिला तुम्हाला, त्याच्यामध्ये काय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्यांना आपण काय म्हणत असतो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा आपल्याकडे सी, आता कार्बन आहे, आता हे कंपाऊंड आहे, त्याला आपण इथेन म्हणत असतो. या इथेन मध्ये बघा तुम्हाला कार्बन कार्बन मध्ये काय पूर्ण एक सिंगल बॉन्ड दिसतोय, बरोबर, काय आहे, सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. तर हा जो हायड्रोकार्बन झाला त्याला आपण इथेन म्हणत असतो, आणि हा काय आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. ठीक आहे, हे झालं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. नेक्स्ट बघा तुमच्याकडे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहे. काय, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता असे हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्डही असू शकतो, त्यांना आपण काय म्हणत असतो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. मग काय डेफिनेशन होईल, हायड्रोकार्बन्स containing कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, ठीक है, कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड are called as unsaturated हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. एक्झाम्पल बघा, सगळ्यात सोपं आहे बघा, जे तुमचा कार्बन कार्बन आहे, आता एक्झाम्पल मध्ये काय, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असणार आहे. ठीक आहे, या दोन कार्बन मध्ये दोन बॉन्ड्स आहेत, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण डबल बॉन्ड म्हणतो, काय म्हणतो, डबल बॉन्ड म्हणत असतो. याचं नाव आहे बाळा इथिन. काय नाव आहे, इथिन. म्हणजेच हे काय आहे, एक अल्कीन आहे. तर बघायचं आपल्याला ह्याच्यात येतात. आता ह्या एका कंपाऊंड मध्ये काय डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, दुसरा एक एक्झाम्पल घेऊ त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असेल. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, आता याच्या दोन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणजे दोघांमध्ये 3 बॉन्ड आहेत. ठीक आहे, तर हे काय झाला, अनसॅच्युरेटेड. याचं नाव असतं इथाईन. काय नाव असतं, इथाईन. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे आपलं जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत, त्यांचे पण टाइप्स पडतात. ठीक आहे, बघा आता कसे सांगतो. आता आपण काय म्हणलं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे, आता सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे असतात ते काय असतात, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड वाले कंपाऊंड्स असतात, आणि ज्या कार्बन कार्बन मध्ये असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात त्यांना आपण अल्केन्स म्हणत असतो. काय म्हणत असतो, अल्केन्स. काय म्हणत असतो, अल्केन्स. म्हणजे अल्केन काय आहेत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. कोण आहेत, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बघा आपलं जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ते कसे असणार आहेत बघा, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला बघायचंय अल्केन्स. काय बघायचंय, अल्केन्स. तर अल्केन्सच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. ओके, म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जर म्हटलं तर आपले सगळे पूर्ण अल्केन्स येतात तिथे. ठीक आहे, तर अल्केनची डेफिनेशन कशी सांगतो आपण ते बघा. अल्केन्स आर दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स containing कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. यांच्यामध्ये काय असेल, एक कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल. आता आपले जे अल्केन्स आहेत त्याच्यामध्ये आता 1 कार्बन 2 कार्बन, कोणामध्ये 3 कार्बन 4 कार्बन अशा प्रकारचे बॉन्ड्स प्रेझेंट असतात. आता नंबर ऑफ कार्बन्स वरून यांना काही रूट वर्ड दिल्या जातो. म्हणजे आपल्याला त्याला जर नाव द्यायचं असेल तर आपण कशाच्या बेसिसवर देऊ. ठीक आहे, काय करू, कशाच्या बेसिसवर देऊ. आता हे जे अल्केन्स आहेत त्यांचा काहीतरी जनरल फॉर्म्युला असतो बाळा. काय, जनरल फॉर्म्युला, जीएफ. जीएफ मीन्स व्हॉट, जनरल फॉर्म्युला. तर जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. हा कुणाचा जनरल फॉर्म्युला आहे, अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू 1 2 3 अशी काय करायची,
पुट करायची आहे आणि पुट केल्याच्या नंतर आपल्याला जे मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटतो ते कशा पद्धतीचा असतो बघा. एक पुट करून बघू आपण. यांची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर C1H2 into 1 plus 2 म्हणजे पूर्ण जो मॉलिक्युल येतो आपला त्याचं नाव येतं CH4 किंवा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येतो आपल्याला काय CH4. जर यांची व्हॅल्यू 2 ठेवली फॉर एक्झाम्पल N इज इक्वल्स टू 2 पुट केला आपण तर C2H2 into 2 plus 2 काय तयार होतं C2H6 काय तयार झालं C2H6 तयार झाला. हा सेकंड नंबरचा अल्केन झाला. आता असंच जर मी पुट करत जाईल यांची व्हॅल्यू मला काहीतरी फॉर्म्युला भेटत जाईल. बरोबर आहे. आता याच्यावरून जर आपण असं म्हटलं की त्याला काहीतरी नावं द्यायचे तर नावं कसे देणार. बरोबर आहे. तर याच्यासाठी आपल्याला काही रूट वर्ड्स यूज करावं लागतात आणि जो मेनली आहे याचा सफिक्स कोण आहे सफिक्स. याचा सफिक्स असतो ANE जो रूट वर्ड आणि प्लस मध्ये तुम्हाला हा सफिक्स यूज करावा लागतो तेव्हा एखाद्या मॉलिक्युलचं काय होतं नाव आपल्याला तयार करता येत असतं. बघा आपले मी तुम्हाला काय करेल रूट वर्ड्स लिहून देतो. जर इकडे बघा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आणि त्यांच्यासाठी काहीतरी रूट वर्ड आपण यूज करणार. ठीक आहे. आता बघा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 1 असेल तर त्याला आपण जो रूट वर्ड यूज करतो METH मेथ. ठीक आहे. जर नंबर ऑफ कार्बन 2 असतील तर त्याला आपण रूट वर्ड जो यूज करतो त्याच्यासाठी इथ. ठीक आहे. जर कार्बन नंबर 3 असतील ठीक आहे किती नंबर ऑफ कार्बन असतील 3 तर त्याला आपण प्रोप म्हणत असतो. जर 4 असतील तर त्याला आपण ब्यूट म्हणत असतो. 5 असतील बघा 4 ब्यूटी नाही हा BUT बट म्हणायचं नाही ब्यूट म्हणायचं. काय म्हणायचं ब्यूट. त्याच्यानंतर 5 आहे 5 साठी काय यूज करणार आपण पेंट. 6 आहे 6 साठी आपण यूज करणार हेक्स. 7 साठी आपण हेप्ट. 8 साठी ऑक्ट. 9 साठी नोन आणि 10 साठी DEC. बघा इकडे बघा कसं आहे 8व्या साठी ऑक्ट ऑक्टोबर नॉन आणि डिस. आता हे जे 10 नंबर जे 10 कार्बन्स असतील तर काय DEC डिसेंबर आहे की नाही. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सोपं आहे. मेथ इथ प्रोप ब्यूट पेंट हेग्स हेप्ट ऑक्ट नोन डेक म्हणजेच काय मिथेन इथेन METH. जर 1 कार्बन असेल तर मेथ 2 असतील तर इथ 3 असेल तर प्रोप 4 असेल तर ब्यूट 5 असेल तर पेंट 6 असेल तर हेक्स 7 असेल तर हेप्ट 8 असेल तर ऑक्ट 9 असतील तर नॉन आणि 10 असतील तर डेस. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रूट वर्ड्स यूज करतो. आता आपण काय करूया त्याचं नाव देऊया. काय करूया आपण त्याला नाव देऊया. फॉर एक्झाम्पल इथंच लिहितो तुमच्या लक्षात येईल. तर हे जनरल फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा आता आपण काय केलं होतं काय मॉलिक्युलर फॉर्म्युला ह्याचं काय करूया आपण जनरल फॉर्म्युला लिहून ठेवूया इथं CnH2n+2. ह्याची सोपी ट्रिक काय माहिती का जेवढे कार्बन आहेत त्याच्या दुप्पट करायचे हायड्रोजन आणि प्लस मध्ये 2 दुप्पट प्लस 2 तेवढे त्याचे हायड्रोजन असतात. ठीक आहे. कोणाच्या कार्बनच्या. फॉर एक्झाम्पल सी ची व्हॅल्यू मी जर 1 पुट केली तर मला भेटतो CH4. हा पहिला काय भेटतो CH4. जर 2 आता कार्बन 2 आहेत म्हणजे काय C2. आता याच्या दुप्पट प्लस 2 काय होतं बाळा दुप्पट प्लस 2 दुप्पट म्हणजे 4 आणि प्लस 2 6 म्हणजे याची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे 6. तिसरं बघ C3 3 च्या दुप्पट 6 प्लस 2 8 C3H8. 4 C4H10 का कारण 4 2 8 प्लस 2 C4H10. देन 5 बघा C5H12. ठीक आहे. दुप्पट प्लस 2 असं जर करत जाऊ आपण 6 C6H14 तयार होतं. 7 C7H16 तयार होईल. 8 साठी C8H18 तयार होईल. ठीक आहे. 9 साठी C9H20 तयार होईल. 10 साठी C10H22 तयार होईल. आता फक्त ह्याचं नाव द्यायचं एकदम सोपं आहे. रूट वर्ड तुमच्या जवळ आहे. तुम्हाला जेव्हा
नाव द्यायचंय IUPAC. ठीक आहे, आता हे नाव देणार आहे तुम्ही. तर नाव कसं देणार, तुमचा जो रूट वर्ड आहे, ठीक आहे, जो रूट वर्ड आहे तो यूज करायचा आणि त्याच्या सफिक्स मध्ये तुम्हाला यूज करायचा आहे ANE. काय यूज करायचं आहे, ANE. बघा इथं नंबर ऑफ कार्बन किती आहेत, 1 आहेत. तर त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, रूट वर्ड मेथ. ठीक आहे, तर काय व्हायला पाहिजे याचं नाव, METH, मेथ. आणि शेवटी आपल्याला काय सफिक्स लावायचा आहे, ANE, म्हणजेच काय व्हायला पाहिजे, मिथेन. ठीक आहे, काय केलं, मेथ ANE, याचं नाव तयार होतं मिथेन. दुसरं बघा, आपण त्याचा जो रूट वर्ड आहे इथ म्हणतो आणि त्याला आपण काय करू, एक सफिक्स, जसा आपण प्रत्येक अल्केनला लावतो ANE, तसं आपण सफिक्स लावला त्याचं नाव तयार होतं इथेन. असंच तयार होईल तुमचं प्रोपेन. हा असेल 4 नंबरचा ब्यूट वाला ब्यूटेन. हा असेल पेंटेन. हा असेल हेक्झेन. काहीच नाही करायचं, रूट वर्ड घ्यायचा आणि सरळ सरळ ANE सफिक्स लावून टाकायचं, बाकी टेन्शन घ्यायचं नाही. हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. काय करायचं, रूट वर्ड उचलायचा, ANE सफिक्स लावायचा, बाकी डोसक्याला टेन्शन घ्यायचं नाही, द्यायचं नाही. सरळ सरळ साधं साधं आहे. रूट वर्ड लक्षात ठेवायचे, 1 असेल तर मिथ. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, बाकी टेन्शन घ्यायची गरज नाही. फॉर्म्युला आहे, काय करायचं, कार्बन आणि हायड्रोजनचा जो नंबर्स असतील, जर कार्बन 1 असेल तर हायड्रोजन काय, आता फॉर एक्झाम्पल इथं 2 आहे, तर कार्बनचं आणि हायड्रोजनचं कसं असणार, कार्बन 2 असले तर त्याच्या दुप्पट प्लस 2 कोण असणार आहे, आपलं हायड्रोजन. ठीक आहे, तर कार्बन 3 आहेत, तर कसं केलं आपण बघा, 3च्या दुप्पट 6 प्लस 2 8, म्हणजे हायड्रोजन काय, दुप्पट प्लस 2 असणार आहे. ठीक आहे, तर हे आपण जे बघितलं आहे ते आपण बघितलेलं आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. काय पाहिलं आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया जे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत, त्याच्यामध्ये जे तुमचे अल्किन्स येतात किंवा अल्काइन्स येतात त्यांच्याबद्दल आपल्याला उद्या माहिती पाहिजे आहे, की आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये माहिती पाहिजे आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.